या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अपर्णा आणि अर्जुनच्या हळदीची तयारी सुरू असते. सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात. अमोलने वाटून दिलेलं काम प्रत्येक जण आवडीने करत असतं. त्यानंतर अमोल त्या सगळ्यांना विचारतो की सगळी तयारी पूर्ण झाली आहे ना, मला सगळं काही व्यवस्थित आणि छान हवं आहे. आणि त्यावर ते सगळेच जण हो म्हणतात. त्यानंतर मग अमोल लगेच मोनाला आणि रुपालीला जेवणासाठी काय करायचे ते सुद्धा विचारतो. तर रुपाली म्हणत असते की तू काही काळजी करू नको, आमची सगळी तयारी झाली आहे, आता फक्त आम्हाला थोडा वेळ आराम करू दे. आणि ते ऐकून सर्वजण हसू लागतात. त्यानंतर मग त्यांचं बोलणं सुरू असतानाच अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. अमोलचा उत्साह बघून त्या दोघांना आनंद होतो, मात्र तितकीच काळजीसुद्धा वाटते. अपर्णा म्हणत असते की बघितला ना अर्जुन, डोक्यावर एवढ्या मोठ्या आजाराची टांगती तलवार आहे, तरीही याचा उत्साह किती आहे तो. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो अप्पे, पण आता आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांसोबत बोलायला हवं, ऑपरेशनची तारीख ठरवायला हवी. आणि त्यावर ती सुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग अमोल बापूंना आणि कदमांना विचारू लागतो की बापू आजोबा, अजून आपले कोणकोणते कार्यक्रम राहिले आहेत. आणि त्यावर ते दोघे सांगतात की आता हळद झाल्यानंतर मुहूर्तमेढ आणि मग त्यानंतर लग्न. आणि ते ऐकून अमोल तर खूपच खुश होतो आणि म्हणतो की आपण लगेच मुहूर्तमेढ रोवूयात. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन म्हणतात की अमोल, या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, हे तू विसरू नको. मात्र ते ऐकून अमोल नाराज होत म्हणतो की मा बाबा, काय घाई आहे, तुम्हाला माहिती आहे ना, मी मागच्या वेळी हॉस्पिटलमध्ये गेलो म्हणून काय झालं ते. आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. सगळे कार्यक्रम झाल्याशिवाय मी काय हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. आणि ते ऐकून घरातील सगळेच जण काळजीत पडतात, त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात. पण अमोल ऐकायला तयारच नसतो. तो खूप चिडतो आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून मग शेवटी सगळेच जण त्याचंच ऐकायचं ठरवतात. त्यानंतर मग मुहूर्तमेढ रोवली जाते. सगळेजण आनंदात असतात. अमोल तर खूपच खुश असतो. आणि मग त्यानंतर अपर्णा त्याला म्हणते की हे काम झाल्यावर आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. मात्र अमोल म्हणतो की मा, तुला एवढी काय घाई आहे ग, हळद झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुनची भीती वाढते. ते दोघेजण अमोलला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात. पोटतिडकीने त्याला सांगतात की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. मात्र तो मुलगा ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की जोपर्यंत माझ्या माबापांची हळद होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आणि ते ऐकून मग शेवटी बापू आणि कदम म्हणतात की अप्पे आणि अर्जुन, तुम्ही अमोलचं ऐका. हळद म्हणजे एका नवीन नात्याची सुरुवात असते. तुम्ही तिला डावलून जाऊ नका. हळद झाल्यानंतर तुम्ही जा हॉस्पिटलला. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात, पण घरच्यांपुढे त्यांचा नाईलाज होतो. आणि मग त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. सगळ्यांनी हळदीची छान तयारी केलेली असते. अमोल तर खूपच खुश असतो. आणि मग त्यानंतर मोना म्हणते की आधी आम्ही आमच्या नवरीबाईला हळद लावणार आणि मग नवरीबाईची उष्टी हळद तुम्ही तुमच्या मुलाला लावा. मात्र त्यावर रुपाली म्हणते की मोना, ही कुठली पद्धत, आधी आम्ही आमच्या नवऱ्या मुलाला हळद लावणार आणि मग त्याची उष्टी हळद तुम्ही तुमच्या नवरीला लावा. आणि मग याच गोष्टीवरून त्या दोघी जणी वाद घालू लागतात. पण शेवटी बापू आणि कदम म्हणतात की नवरी उजवी आहे म्हटल्यावर आधी तिलाच हळद लावूयात. आणि ते ऐकून सर्वजण हसतच हो म्हणतात. तितक्यात मग अपर्णा आणि अर्जुनही त्या ठिकाणी येतात. आणि त्या दोघांना बघून सगळेच जण खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर मोना अपर्णाला तर स्वप्नील अर्जुनला घेऊन येतो आणि पाटावर बसवतो. अमोल म्हणत असतो की मा बाबा, तुम्ही दोघेजणांना खरंच खूप सुंदर दिसताय. आणि मग तो हळदीला सुरुवात करायला सांगतो. त्यानंतर मग रुपाली अप्पीला हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर तिला हळद लावायला सुरुवात करते. रुपाली, मोना, बापू, दीपक हे सगळेजण अप्पीला हळद लावतात. तर अप्पीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती अर्जुनकडे बघत असते. तर अर्जुन तिला धीर देत सगळं ठीक होईल असं सांगतो. त्यानंतर मग रुपाली मोनाला म्हणते की मला नवरीची उष्टी हळद दे, ते मी आमच्या नवरदेवाकडे घेऊन जाते. आणि तितक्यात अमोल म्हणतो की मी नवरदेवाकडे हळद घेऊन जाणार. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर अमोल व्हीलचेअरवरून अर्जुनकडे हळद घेऊन जातो आणि तो स्वतः अर्जुनला हळद लावतो. ते बघून अर्जुनला खूप आनंद होतो आणि त्याचे डोळेसुद्धा भरून येतात. आणि मग त्यानंतर
इतर सगळेजण अर्जुनला हळद लावतात, पण त्यावेळी अमोलची तब्येत बिघडते, त्याला चक्कर येते, मात्र तो स्वतःला सावरतो. पण या सगळ्यामध्ये त्याच्या डोक्यावरची टोपी खाली पडते आणि ही गोष्ट फक्त दीपकच्या लक्षात येते. तो पटकन अमोलजवळ जातो आणि त्याला सावरत म्हणतो की काय झालं तुम्हाला. मात्र अमोल म्हणत असतो की दीपक मामा मी ठीक आहे, माझी काळजी करू नको, तू सगळ्यांचे छान छान फोटोज काढ. आणि तो दीपकला तेथून जायला सांगतो. मात्र अमोलची अवस्था बघून अपर्णाला आणि अर्जुनला खूप भीती वाटत असते. मात्र अमोल त्या दोघांचा काही ऐकायला तयारच नसतो. त्यानंतर अप्पी आणि अर्जुनची हळद होते. मात्र त्यानंतर घरातील इतर सगळेजण हळद खेळायला सुरुवात करतात आणि ते बघून अपर्णा आणि अर्जुनला तर आश्चर्यच वाटते. आणि मग त्यानंतर अपर्णा मोठ्याने ओरडूनच म्हणते की प्लीज थांबवा हे सगळं. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघत काय झाले ते विचारतात. तर अर्जुन म्हणत असतो की अमोल आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मात्र रुपाली म्हणते की भाऊजी अजून तर आम्ही हळद खेळलोच नाही. आणि ते ऐकून अपर्णा म्हणते की रुपाली ताई प्लीज समजून घ्या, आपण परंपरेप्रमाणे हळद केली ना, आता खरंच हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ते सगळेच जण गप्प बसतात. मात्र अमोल ऐकत नसतो. पण शेवटी अपर्णा त्याच्यावर ओरडते आणि मग ते दोघेजण त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. त्यानंतर डॉक्टर अपर्णा आणि अर्जुनला सांगतात की आपल्याला लवकरात लवकर सर्जरी करावी लागणार आहे, कारण अमोलचा BP स्टेबल नाही आहे. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. आणि मग त्यानंतर डॉक्टर त्या दोघांना सांगतात की आता आपण अमोलची एक टेस्ट करू आणि मग त्यानंतर लगेच सर्जरीचा निर्णय घेऊ. आणि पुढे ते असंही म्हणतात की एक ब्रेन सर्जर उद्या आपल्या हॉस्पिटलमध्ये येणार आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्याच आपण अमोलची सर्जरी करायला हवी. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुनचं टेन्शन अजून वाढतं, कारण उद्याच त्यांचं लग्नसुद्धा असतं. अपर्णा डॉक्टरांना विचारत असते की ते डॉक्टर कधीपर्यंत आहेत इथे. तर डॉक्टर सांगतात की उद्या 4 वाजेपर्यंत. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. तर डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आम्हाला तसं कळवा. तितक्यात बघतो संकल्प तोंडाला मास्क लावून अमोलला त्या ठिकाणी घेऊ देतो. तर डॉक्टर त्याला सांगतात की अमोलची व्हायटल टेस्ट करायची आहे, तुम्ही त्याला घेऊन जा. त्यामुळे संकल्प पुन्हा त्याला घेऊन जातो. त्यानंतर तो अमोलला सांगतो की अमोलराव तुम्ही आता काही काळजी करू नका, तुम्ही लवकरच ठीक व्हाल. तिथे ऐकून अमोल खुश होतो. मात्र तो संकल्प विचार करत असतो की आता डॉक्टरांनी अमोलची ही टेस्ट का करायला लावली असेल, या लोकांना या आमल्याचं ऑपरेशन तर करायचं नाही आहे ना. आणि मग त्यानंतर तो त्या टेस्टमध्ये काहीतरी छेडछाड करूयात असा विचार करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर अपर्णा आणि अर्जुनला सांगतात की अमोलचं तातडीने ऑपरेशन करावं लागेल, कारण जर त्याचं BP शूट झालं आणि तो बेशुद्ध पडला तर अडचणी अजून वाढतील. मात्र अमोल ऑपरेशन करायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की बाबा तुमचं लग्न झाल्याशिवाय मी ऑपरेशन करणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.